आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी चाललो आहे कॅम्पला। का बरं मला माहिती नाही, माझा मित्र येणार आहे। काल रात्री त्याचा फोन आला होता की कॅम्पला जाऊ 4:30ला। आता जवळपास 5 वाजून गेले आहे, तो अजूनपर्यंत काही आलेला नाही आहे। तर त्याचीच वाट बघतोय। कशाला चाललो कळेलच, मलाही माहिती नाही, तर तुम्हाला पण कसं सांगू। जसं पोहोचू त्याच्याकडनं कळेल कुठे चाललो, त्यालाच विचारू आपण आणि मग सांगतो तुम्हाला। चला, तोच खाली आलाय, मीच खाली चाललो। चल बाय। तो आलेला आहे, त्यालाच विचार कुठे आलो रे आपण, सांग का बरं। टी शर्ट घ्यायची आहे। ओके, टी शर्ट। का तुझा का हे आहे का, काही मॅच वगैरे आहे का? मग चल, हो सर, सरळ। त्याला म्हणते टी शर्ट घ्यायची आहे, जर्सी घ्यायची आहे। का बरं? कारण की फॅन आहे म्हणून। अच्छा, चला, कारण कळलं की जर्सी घ्यायची आहे म्हणून चाललो। हे बघा ट्रॅफिक, हा पुण्याचा ट्रॅफिक कधीच संपणार नाही। आणि आम्हाला कॅम्पला पोचायला अजूनही आम्ही अर्ध्यात पण नाही पोचलो। किती वेळ लागणार माहिती नाही, बघूया। लेट्स गो। निघाला सिग्नल। इथे गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो इकडे। आम्ही गाडी पार्क केली 1 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर आपण चालत चाललो ना। हो, का बरं? तर त्याच्या जर्सीसाठी। कुठली जर्सी? हा, फॅन जर्सी। लेट्स गो। किती वेळानंतर फायनली दुकान सापडलं, जिथे आम्ही याची जर्सी घ्यायला आलो। आणि हे आहे हे दुकान, इथे मी इथे सगळे फॅन जर्सी स्पेशल दुकान आहे। आम्ही टी शर्ट घेऊन निघालो। आता ती टी शर्ट तिथे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, म्हणून तिकडे रेकॉर्डिंग केली नाही। तिथे क्लिअरली लिहिलं होतं नो फोटोग्राफी नो व्हिडिओग्राफी, म्हणून आता ती टी शर्ट काय आहे याच्या जर्सीबद्दल मला तर काही समजत नाही। पण घरी जाऊन दाखवू। हे दाखवशील ना घरी? हां, घरी जाऊन दाखवू की ती जर्सी काय आहे, आता कशी आहे। चला, आता काय, आता कुठे आलो? आता परफ्यूम घ्यायचा आहे आपल्याला। परफ्यूम घेऊ। हां, पेट पूजा, मग आणि मग घरी। आणि घरी हा, आण घरी। बरं, आणि घरी नहीं, आना घरी। ठीक है, चलो। ये भैया के यहाँ से परफ्यूम लेते हैं, अलमीरा। भैया, वो भैया कहाँ पे है? भैया वो भाई साहब अभी गए गाँव। हाँ, गया, उन्हीं के लिए आए थे हम। हमको परफ्यूम भी चाहिए, एक परफ्यूम दे दो ना, गुच्ची फ्लोरा, अभी बना के दे दो ना। हाँ, हाँ, गुच्ची फ्लोरा लिख देना उस पे। नहीं, वो तो है भैया का, पूरा है, हमारे पास है। हाँ, ये उनकी दुकान। इथूनच आम्ही भरपूर परफ्यूम बनवले आहे। हे यांची दुकान आहे। आणि आम्ही आलोय। तू पण बनवणार आहे का? नाही ना? फक्त आम्हाला गुच्ची फ्लोरा पाहिजे, ते घ्यायला आलोय। आणि जसा परफ्यूम पाहिजे तसा बनवून मिळते इथे। तिथून परफ्यूम घेऊ आणि खायला जाऊ। आम्हाला जो परफ्यूम पाहिजे होता तो परफ्यूम तर नाही मिळाला आणि तो दादा पण नाही मिळाले, म्हणून तिथून आम्ही बाहेर पडलो। आता चाललो खायला कॅम्प बर्गर इथे, त्याचं नाव आत्ताच बर्गर किंग झालं आहे। लेट्स गो। तिथे होती भयंकर गर्दी, त्या गर्दीमध्ये नाही खाऊ शकत, म्हणून कुठेतरी बाहेर जाऊन खाऊ। काहीतरी भेटलं तिथे 1 तास घालवण्यात काही अर्थ नाही आहे। बघू आता काय मी ते खायला। मी इकडे अपसाऊथला आलो आहे आणि हा आहे बाला। याच्या गाडीचं पेट्रोल संपलं। आता आम्ही विचार करत आहे की कसं जायचं। प्रश्न पडला की याला पेट्रोल पंपवर कसं घेऊन जायचं, याच्या गाडीला, याला नाही याच्या गाडीला। या बालाचं जेवण होऊ द्या, मग झाल्यावर विचार करू। आता ते दोघं जण, अमन आणि तो बाला, पेट्रोल आणायला गेले आहे टो करून कसं तरी। मी वाट बघत बसलो आहे तिच्यासोबत। ब्लर, तिला ब्लर करावं लागेल कारण की शी डोंट वॉन्ट व्हिडिओमध्ये यायला।
आता त्याचं काम झालं की मग घरी निघू. आता आलोय आम्ही वडापाव खायला. मी सिंगलच घेईन. वैष्णवीसाठी पण सिंगल. वैष्णवीसाठी पण संजना नाही खाणार. हा काय नाही 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 फक्त वडापाव. वडापाव घेतोय. वडापाव खाऊन घरी जाऊ. खाऊन नाही घेऊन जाऊ. वडापाव घेतला पण 15 रुपयाचा वडापाव होता. आज त्यांनी 18 रुपये केलं. बढिया आहे. हा नाही 15चा होता आता सिंगल. आता त्यांनी 18 रुपये वडापाव केला. नशीब म्हणजे एक काळ होता जेव्हा 5 रुपयामध्ये वडापाव भेटायचा आणि आताचा काळ आहे जे आपण 18 रुपये 25 रुपये 50 रुपयाचा वडापाव भेटेल. मग वडापाव लोक वडापाव खाऊन जगतात आणि इथे वडापावचाच भाव वाढत आहे. चला असो घरी चाललो आहे आम्ही. आणि हे आहे गणपती माता मंदिर जे नेहमी चौक म्हणतो गणपती माताचं. घरी आलो. याला घेऊन हा एक पार्सल आलो घरी आणि खायचं घेऊन आलो. दाखव तुझी टी शर्ट. टी शर्ट नाही जर्सी. हां धुवून घे हात धुवून घे. बरं मीच बघतो मीच दाखवतो. ही जर्सी आहे त्यांनी मागवली. काय काय लोकांचे शॉक असते ना. 1000 रुपयाची एक आणि 800 रुपयाची एक. याच्यामध्ये 1800 रुपयामध्ये माझ्या नाही कमीत तरी 3-4 टी शर्ट येते. पर ठीक है शौक बड़ी चीज़ है क्या कर सकते. तो चलो आज के लिए बाय. झालं आज खूप फिरलो. सॅटर्डे वेस्ट केला. नाही वेस्ट केला असं नको म्हणायला. उपयोगी आला कारण की 1800 रुपये खर्च केले त्यांनी. आता खातो. माझी सुट्टी राहते तुझी सुट्टी राहत नाही. हां चलो बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया.